उशीर झाला ही निर्यात बंदी उठवायला? 100% इलेक्शन म्हणजे तोंड आल्यानंतर त्यांनी तो प्रक्रम चालू केला. फक्त एक दिशाभूल शेतकरी फक्त एक दिशाभूल केली, बाकीचं कुठलं काहीच नाही. मागच्या वेळेस लाल कांद्याच्या वेळेसही त्यानं निर्यात बंदी केली. होता तो कांदा खराब झाला आणि बेभाव विकावा लागला. 50%चं नुकसान आहे जवळपास. वल्ला झाला ना कांदा, तो त्याची टिकवण क्षमता पण गेलेली आहे. हे म्हणजे 100% शेतकऱ्याची धोरणं चुकीचे असल्यानुसार ही शेतकऱ्यांचे नुकसान आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग असलेल्या पिंपळगावमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मागच्या काही महिन्यामध्ये आपण बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी नाराजी आहे, विशेष करून निर्यात धोरण आणि कांद्याच्या भावाला घेऊन पाहायला मिळाली. त्या पार्श्वभूमीवर मागच्या 2 आठवड्याआधीच केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात बंदी उठवलेली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर जी सभा होता, या सभेकडे इथले स्थानिक शेतकरी कशा प्रकारे बघतात ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. कांदा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहे. मला एक सांगा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आता तुमच्या पिंपळ गावामध्ये होत आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या सभेकडे? मागच्या काळात ज्या काही घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर सभेकडे बघायचं कारण असं की शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांचे जे निर्णय आहे ते खूप चुकीचे आहे. साधारण कांद्याबद्दल तर खूपच चुकीचे धोरण आहे. मागच्या वेळेस लाल कांद्याच्या वेळेसही त्यानं निर्यात बंदी केली. होता तो कांदा खराब झाला आणि बेभाव विकावा लागला. आत्ताही त्यांचं निर्यात उठवल्यानंतर एक दिवस मार्केट वाढलं, दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांना पण समजाना काय चाललंय काय नाही, किती लावेले टॅक्स वगैरे काय असेल ते, परत मार्केट पडलं. आज निर्यात बंदी उठवल्याचा काही फायदा होतो का? भावामध्ये काही वाढ पाहायला मिळते का? नाही 1000-1200 तर पहिल्यापासून चालत आलेलं मार्केट आहे, तेच आजही पण त्याच्यात काही बदल झालेला नाही. निर्यात बंदी उठवली त्याचा काही फायदा नाही? काहीच नाही. कुठेतरी उशीर झाला ही निर्यात बंदी उठवायला? 100% इलेक्शन म्हणजे तोंड आल्यानंतर त्यांनी तो प्रक्रम चालू केला. फक्त एक दिशाभूल शेतकरी फक्त एक दिशाभूल केली, बाकीचं कुठलं काहीच नाही. दिशाभूलच्या याच्यानुसार शेतकऱ्याचं कुठलं धोरण त्यांच्यानुसार एक कोणतं धोरण चांगलं नाही आहे. आता जो निर्णय झाला त्या निर्णयाकडे तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही निर्यात बंदी उठवली तर? नाही, शेतकऱ्यासाठी त्यांनी काही केलंच नाही. निर्णय हा म्हणजे निर्यात उठवलीच नाही. फक्त एक दिवस साधारण त्यांनी फक्त मार्केटिंग थोडंसं 2 रुपयाने सरकवलं आणि परत हाय त्या जागेवर आणून ठेवलं, काहीच नाही केलं. आयात शुल्क देखील मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात शुल्क वाढवलेलं आहे, त्यामुळे देखील काही व्यापाऱ्यांची नाराजी होती. बरोबर आहे ना. आज कांदा कमीत कमी 3000 ते 4000 किंवा 2000 असा विकला तर शेतकऱ्याला 1-2 पैसे राहणार आहे. त्याच्या मागचा खर्च पण वाढलेला आहे. आता यावर्षी पाहता दुष्काळ परिस्थितीजन्य परिस्थिती कसा तरी शेतकऱ्यांना इकून तिकून कांदा पिकवलेला आहे. पाण्याचा प्रश्न, सगळ्यात प्रश्न, अवकाळी पाऊस ही अशी संकट येत आहे, त्याच्यातून शेतकऱ्याला कुठला एक फायदा होत नाही. या सभेच्या पार्श्वभूमीवर कालच अवकाळी पाऊस झाला, कसा फटका बसला इथे शेतकऱ्यांना? जे फटका जो बसला ना, 100% काय झालं, रात्री 12-12:30 दरम्यान पाणी आला. अचानक पाणी येऊ शकतो आणि केव्हा पाणी ती निसर्ग आहे, खूप 100% वापरणार त्याबद्दल. पण मग त्याच्या दर 2 रुपये मार्केट असतं ना, त्यावेळेस कांदा लवकर म्हणजे 100% इडून निघून गेला असता. 2 रुपये शेतकऱ्याला भेटले पण असते. हे म्हणजे 100% शेतकऱ्याची धोरणं चुकीचे असल्यानुसार ही शेतकऱ्यांचे नुकसान आहे. जर ओला कांद्याला लगेच मार्केटमध्ये नेतो तर भाव मिळणार नाही, ती एक भीती आहे. नाही, 100% मार्केट मिळणार पण नाही आणि कांदा ठेवून पण टिकणार नाही तो. आता हा जो वल्ला कांदा झाला तो मार्केट कांदा पण टिकणार नाही ना तो. किती नुकसान झालं या कांद्याचं? हे जेमतेम जवळजवळ 5-25 क्विंटलचं झाले. 50% नुकसान झाले. किती? 50%चं नुकसान आहे जवळपास. वल्ला झाला ना कांदा, तो त्याची टिकवण क्षमता पण गेलेली आहे आणि प्रत पण गेलेली आहे. त्याचा कलर पण डाऊन झालेला आहे. त्याच्यामुळे आज तो मार्केटमध्ये कमीच विकणार आहे आणि 2 दिवस तर आता मार्केट बंदच आहे सभेमुळं. तो एक मोठा फटका आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हा कांदा साठवून ठेवलेला होता आणि ही जी ताडपत्री आहे या ताडपत्रीने झाकून देखील ठेवला होता. मात्र काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा ओला झालेला आहे. जर का बघितलं ना तर याच्या आतमध्ये देखील तुम्हाला असा शेतकऱ्यांचा ओलसरपणा दिसतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांना भीती, आज जर हा कांदा मार्केटमध्ये नेतो तर कांद्याला भाव नाही. निर्यात बंदी उठवली असली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे हे बघा, हा कांदा विशेष करून जो आतमध्ये दमट वातावरण निर्माण होतं झाकल्यामुळे, त्यामुळे कुठेतरी कांदा हा घामिसतो आणि त्यानंतर मग अशा प्रकारे तो सडवायला सुरुवात होतो. आता या शेतकऱ्यांना पुढच्या 2-4 दिवसात हा कांदा विकणं गरजेचं आहे. मात्र विषय असा आहे की भाव नाही, त्यामुळे मग साठवून ठेवावं लागेल आणि साठवून ठेवला तर हा खूप जास्त दिवस टिकणार नाही. अशा दुहेरी संकटामध्ये सध्या नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी सापडलेले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावला सभा देखील होत आहे. त्यामुळे त्या सभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. शेतकऱ्यांचं देखील लक्ष असेल की नेमकं ते कांद्याच्या निर्यात धोरणाला का उशीर झाला, त्यावर काय भाष्य करतात, कांद्याच्या भावासंदर्भात काय भाष्य करतात, हे देखील शेतकरी बघणार आहे. त्यामुळे निश्चितच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील ही सभा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, पिंपळगाव, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.